हॅलो स्टुडंट, आता आपण दिवाळी सुट्टीच्या आधी आपली चाचणी परीक्षा तुमच्याकडे तुम्ही सर्वांनी दिलीच असेल, बरोबर आहे. पण यावर्षी थोडंसं विस्कळीत असं टाईमटेबल झाल्यामुळे, कारण आपलं अर्धं वर्ष जवळपास कोरोनाच्या ह्याच्यात गेलं. त्यात उशिरा शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यावर पण जवळपास 1 महिना आपला आधी सेतू अभ्यासक्रमातच गेला. त्याच्यानंतर कुठे आपण आपला अभ्यासक्रम सुरुवात केली आणि तेवढ्याशा पिरियडमध्ये आपलं काही जास्त नाही, फक्त चाचणीला होईल तेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आता राहिलेला अभ्यासक्रम हा खरं फर्स्ट टर्मचा अभ्यासक्रम. आता फर्स्ट टर्म म्हणजेच काय 6 माही ही परीक्षासुद्धा तुमची आता ह्याच महिन्यामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीचा आपला अभ्यासक्रम पुढचे आपल्याला सायन्सचं म्हटलं तर आपले अजून पुढचे 5 धडे आपल्याला पूर्ण करायचे, पण आपल्याकडे अवधी फारच कमी आहे. त्यामुळे आपण आता थोडंसं शॉर्टकटमध्ये हे धडे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामध्ये थोडंसं अगदीच न होण्यापेक्षा काहीतरी झालेलं बरं, आणि तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट पुढच्या वर्षी नक्कीच सायन्समध्ये उपयोगाला येणार आहेत. त्याच्यामुळे मी जेवढा महत्त्वाचा भाग आहे तेवढा तुम्हाला सांगत जाणार आहे, आणि त्यामुळे थोडंसं गतिशील झालं तरी पण तुम्ही तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाहीच एखादं समजत असेल तर नक्कीच मला त्याच्याबद्दल तुम्ही विचारायचं आहे. तर आपण आज 6वा धडा बघणार आहोत. 6वा धडा बघायला गेला तर तसा फारच कमी कन्सेप्ट आहे, पण अतिशय महत्त्वपूर्ण हा धडा आहे. धड्याचं नाव आपल्याला समोर दिसतं आहे. सगळ्यांनी धडा आत्ता सुरू हा व्हिडिओ पाहण्याच्या मध्येच पॉज करून आधी पूर्णपणे धडा व्यवस्थित वाचून घ्या आणि मग आपला पुढचा हा धडा तुम्ही ऐकायचा आहे. ओके, काय आहे धड्याचं नाव? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मेजरमेंट म्हणजे मापन, जे फिजिकल क्वांटिटीज म्हणजे जे आपल्याला वरवर अशा दिसतात त्या सगळ्यांच्या क्वांटिटीज म्हणजे त्या वस्तूंचं मापन कसं करायचं. आपल्या आजूबाजूला सगळे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असतात. मग ते अवस्था स्थायू अवस्थेत काही असतात, द्रव अवस्थेत असतात, तर वायू अवस्थेत असतात. ह्या सगळ्यांचं मापन आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो, कारण त्याप्रमाणे त्याचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता येतो. मग तसंच हे मापन कसं करायचं आणि कोणती त्याच्यासाठी आपल्याला एकके वापरायची आहेत, कशी वापरायची हे सगळं आपल्याला ह्या धड्यामध्ये दिले. आता बघा, पहिलेच आहे फिजिकल क्वांटिटी. आता तुम्हाला चित्रामध्ये आधी काही वरती गोष्टी दिसत आहेत. कुठे वांगी दिसतं आहे, दोऱ्याचा रीळ आहे, कुठे पालेभाजी आहे, दूध आहे, नंतर एक अंगठी आहे, सोन्याची अंगठी आहे, आणि काही असे कापड वगैरे असं आपण म्हणू शकतो ते आहे. ओके, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. ह्या वेगवेगळ्या टाईपचे आर्टिकल्स आहेत, मटेरियल्स आहेत, ह्या वेगवेगळ्या वस्तू आहेत की ज्या आपण रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला आपण रोज हाताळतो आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करत असतो. पण बऱ्याचदा तो वापर आपला व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला त्याचं मापन बरोबर करता येणं हेही आवश्यक आहे, आणि ते तेवढ्याच प्रमाणात घेणं हेही आवश्यक आहे. तसंच मग हे फिजिकल क्वांटिटी या सगळ्यांना काय म्हटलं जातं? फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. इन डे टू डे लाईफ बघा, आता सगळ्यांनी बोट ठेवून ऐकायचं आहे. प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा आहे, त्याचा अर्थ जिथे आवश्यक आहे तिथे मी सांगणार आहे, आणि नाही समजला तर मला तुम्ही ग्रुपवर किंवा माझा इंडिव्हिज्युअल नंबरवर विचारू शकता. वैयक्तिक जो माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. ओके, in day-to-day life, we measure many things such as the weight of fruits, vegetables, food grains, temperature of body or other some liquid, volume of liquids, density of various substances, the speed of vehicles, etc. मग आपण रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या म्हणजे बाजारात जातो, आपण फळं विकत घेतो, त्याचं वजन करून घेतो. भाज्यांचं पण काय वजन म्हणजे पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, 1 किलो घ्या, बरोबर. असं आपण काही ना काहीतरी वजनामध्ये घेत असतो. म्हणजे हे सगळ्यांचं आपण वजन करतो आणि मग घेत असतो. लिक्विडचं म्हटलं तर आपण काय 1 लिटर दूध द्या, 2 लिटर दूध द्या, किंवा पाणी वगैरे जे काय असेल लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे द्रव अवस्थेमधले आणि स्थायू अवस्थेमधले सुद्धा. मग असे सगळ्या ह्या क्वांटिटीज काय म्हणतात? ह्या सगळ्या क्वांटिटीजला काय म्हटलं जातं? फिजिकल क्वांटिटी. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. व्हॅल्यू किंवा युनिट एकक किंवा त्याची जी किंमत आहे, मग 1 लिटर, 2 लिटर, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, हे जे काय आपण म्हणतो त्याला काय म्हणतात? युनिट म्हणतात, किंवा त्याची ती व्हॅल्यू झाली, त्याची ती फिजिकल क्वांटिटी मोजण्याचं एकक झालं. ओके, फॉर एक्झाम्पल स्वराली वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे.
एक स्वराली आहे, स्वराली नावाची मुलगी आहे की जी काय करते, काही किलोमीटर चालते. तर किती किलोमीटर चालते ती 2 किलोमीटर ती रोजच्या रोज वापरते. मग का बरं, एक व्यायाम म्हणून, एक्झरसाईज म्हणून. इन दिस एक्झाम्पल 2 इज द व्हॅल्यू. 2 ही काय झालं त्याच्यामध्ये व्हॅल्यू झालं, कशाचं, किलोमीटर ह्या युनिटचे इथे व्हॅल्यू झाली. Therefore 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the distance which is physical quantity. आता या फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारच्या असतात. इकडच्या बघा बॉक्समध्ये तुम्हाला दाखवत आहे स्केलार क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. इकडच्या जे चौकोनामध्ये दिलं आहे तो भाग आपण आता बघतो आहे. मग स्केलार आणि वेक्टर, स्केलार आणि वेक्टर याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आता दोघं पण स्केलार म्हणजे ज्याला काय अदिश राशी, मराठी शब्द जर तुम्ही बघायला गेला तर स्केलार म्हणजे अदिश राशी आणि वेक्टर म्हणजे सदिश राशी. म्हणजे ज्याला डायरेक्शनसुद्धा आवश्यक आहे, डायरेक्शनसुद्धा आपल्याला कन्सिडर, डायरेक्शन म्हणजे दिशासुद्धा जिथे आपल्याला काय कन्सिडर केली पाहिजे तिथे काय म्हणू आपण, त्याला स्केलार म्हणतात, त्याला वेक्टर म्हणतात. आणि अदिश म्हणजे काय, जिथे दिशा महत्त्वाची नाही तिथे अदिश राशी. क्वांटिटी दॅट, आता बघा आपण ती कन्सेप्ट अजून बघूया. स्केलार म्हणजे काय आहे, क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज द स्केलर. म्हणजे त्याची फक्त क्वांटिटी किती आहे ते पाहायचं आहे. आता मगाचं एक्झाम्पल आपण जर घेतलं, स्वराली वॉक्स 2 किलोमीटर, तर ती 2 किलोमीटर सरळ चालली का असं वळणं घेत चालली का, असं काही तिने गोल गोल राऊंड मारून चालली, हे काही महत्त्वाचं नाही. पण ती 2 किलोमीटर चालली हे तिथं आपण घ्या, लक्षात येतं आहे. मग एक व्हेक्टर क्वांटिटीमध्ये ते कसं येणार नाही, ती 2 किलोमीटर तिला 4-5 वळणं आली, नंतर ती गोलच राऊंड एकाच ठिकाणी ती होती पण गोल राऊंड मारत तिने 2 किलोमीटर कंप्लीट केलं, असं जे काय आहे त्याला असं आपण म्हणू, त्याला व्हेक्टर क्वांटिटी. बघा फॉर एक्झाम्पल बघा, ओनली मॅग्निट्यूड दॅट इज द व्हॅल्यू विथ द युनिट इज यूज टू एक्सप्रेस द क्वांटिटी सच ॲज लेंथ, वेड्थ, एरिया. मग अशा या स्केलर क्वांटिटीज कोणाकोणाला म्हटलं जातं, तर लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, किती एरिया, किती आपण क्षेत्रफळ हे केलं आहे, पूर्ण केलं आहे, मास त्याचं वजन किती आहे, टेम्परेचर, डेन्सिटी, त्याचं तापमान काय आहे, त्याची डेन्सिटी, घनता किती आहे पाण्यात तरंगण्याची किंवा बुडण्याची, नंतर काय आहे त्याचं टाईम, वेळ, वर्क एक्सेट्रा. दस वी से दॅट द लेंथ ऑफ द टनल इज 2 किलोमीटर. द फिवर म्हणजे ताप, टेम्परेचर इज 101 डिग्री फॅरेनहाइट एक्सेट्रा. हे असं आपण स्केलर क्वांटिटीज अशा या रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. तसंच वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन. दोन्ही पण आपल्या डायरेक्शन पण तिथं सांगितलं पाहिजे तर आपल्याला तिथं वेक्टर क्वांटिटी मेजर करता येते किंवा एक्सप्रेस करता येते. ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेस म्हणजे काय, स्थलांतर. तुम्ही एकाच ठिकाणी गोल राऊंड मारताय पण तुम्ही पुन्हा त्याच जागेवर येतात, म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट झालं का तुमचं, नाही. पण तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजे एका गावावरनं दुसऱ्या गावाला गेला किंवा घरातनं तुम्ही शाळेत आला, तुमचं डिस्प्लेसमेंट झालं. पण तुम्ही जेव्हा पुन्हा शाळेतून घरी जाल तुमचं काय आहे, स्थलांतर झालं असेल का, नाही, तुम्ही पुन्हा घरी आलात, पुन्हा एक राऊंड मारून तुम्ही तिथं पुन्हा घरी आलात. म्हणजे असं काय आहे, तुम्ही थांबलात म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. नाही थांबलात, तसं कंटिन्यूअस घरी आला तर मग काय आहे, तिथे डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, पण तिथे तुम्ही डिस्टन्स कवर केलं असं आपण म्हणू शकतो. वेलॉसिटी आर द व्हेक्टर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ अँड द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ द 500 किलोमीटर अवर टुवर्ड्स मुंबई. असं म्हणजे काहीतरी डायरेक्शन जिथे दाखवलं जातं, नॉर्थला, राईटला, लेफ्टला, असं आपण हे जे काय सांगत असतो त्याला सदिश राशी म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जातं. ओके, आता मास अँड वेट बघा, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड एज मास. आता मास आणि वेट बघायला गेलो तर वजन, वस्तुमान दोन्ही आपल्याला वरवर बघायला गेलो तर समान अर्थाचे शब्द वाटतात. मास म्हणजे वजन, आणि वेट म्हणजे वस्तुमान, दोघांचे सारखे अर्थ वाटतात, पण विज्ञानामध्ये, सायन्समध्ये त्या दोघांचाही थोडासा अर्थामध्ये फरक आहे. मग काय आहे बघा, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. बरोबर आहे का, एखादा सबस्टन्स किती त्याच्यामध्ये प्रेझेंट, किती ते आपण वजनात टाकलं ते किती भरते, दॅट इज द मास. मास मॅटर हॅज द नॅचरल टेंडन्सी टू रेझिस्ट अ चेंज इन इट स्टेट. मॅटरला काय आहे, नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक अशी त्याची एक काय आपण म्हणू टेंडन्सी आहे, त्याची क्षमता आहे काय करायची, त्याच्या स्वतःच्या स्टेटमध्ये चेंज होण्यासाठी. म्हणजे आता जसं वॉटर आहे, पाणी घेतलं, वॉटर हे काय लिक्विड फॉर्ममध्ये नॅचरली आपल्याला दिसतं,
पण जर तुम्ही त्याचं टेम्परेचर कमी केलं तर ते काय आहे, सॉलिड होतं, म्हणजेच काय, आईस होतं. पण त्याचं टेम्परेचर आणखीन वाढवलं तर त्याची वाफ होऊन जाते, म्हणजेच काय, गॅसियस फॉर्ममध्ये येतं. म्हणजे त्याच्यामध्ये टेंडन्सी आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया, आणि तो त्याच्यामध्ये स्टेटमध्ये चेंज करतो आहे, म्हणजे त्याला इनर्शिया असं म्हटलं जातं. मास इज द quantitative measure of the inertia of the object, and the larger the mass the greater is the inertia. जेवढं मास लार्जर असताना तेवढा इनर्शिया ग्रेटर असतो. मास इज द स्केलर क्वांटिटी. इट इज डज नॉट चेंज फ्रॉम द प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. ती कुठेही अशी चेंज होत नाही. अँड द क्वांटिटी, मास अँड वेट आर हाऊएव्हर डिफरंट. ग्रॅम अँड किलोग्रॅम आर द युनिट्स ऑफ द मास. त्याचे कोणते मासचे असतात, ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये आपण मेजरमेंट करू शकतो. When we use the two pan common balance in the shop, we compare the two masses. म्हणजे आपण तराजू जे काही मोजतो तराजूमध्ये, तिथे आपण काय मोजत असतो, मास मोजत असतो. मग तसंच वेटमध्ये बघा, वेन वी मेजर इन ग्राम्स, किलोग्रॅम इज द मास अँड नॉट द वेट. जेव्हा आपण ग्राममध्ये एखादी मेजरमेंट करतो आहे तेव्हा ते मास मेजरमेंट करत असतो, वेट नाही, वजन नाही. आपण खरं जर जनरलमध्ये बराच वेळेस वेट हा शब्द तिथे यूज करतो, पण तो चुकीचा आहे. आपल्याला तिथे मास म्हटलं पाहिजे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड ॲज द वेट. वेटचा अर्थ काय आहे, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला तिथे धरून ठेवतो आहे त्याला काय म्हटलं आहे, ॲक्ट्स ऑन दिस मास. त्या मासवर जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो त्याला वेट असं म्हणतात. ही कन्सेप्ट अजून तुम्हाला 9वी 10वीला आणखीन डिटेलमध्ये आहे. ओके. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड एज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतो आहे की जो स्वतःकडे त्याला अट्रॅक्ट करून घेतो आहे त्याला काय म्हणणार, त्याचं वेट ऑफ द ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. देअरफॉर वेट इज द वेक्टर क्वांटिटी अँड इट इज डिफरंट ऑफ द डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या प्लेसेसवर तो वेगवेगळं आपल्याला दिसू शकतो वेट, पण मास हे सगळीकडे सेमच असणार आहे. विल बघा आता खाली, विल इट पॉसिबल टू यूज वन अँड द सेम युनिट टू मेजर द फिजिकल क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, वेलॉसिटी, टेम्परेचर. आहे का आपण सेम क्वांटिटी यूज करू, सेम युनिट यूज करू शकतो का, तर नाही. इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर द मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज ॲज दिस फिजिकल क्वांटिटीज यूज टू मेजर ईच क्वांटिटी. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण हे करत असतो आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक युनिट म्हणजे मीटरमध्ये, ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये जे काय आहे ते आपण वेगवेगळ्या युनिट्स त्याच्यामध्ये यूज करत असतो. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज व्हाईल द मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. आता बघा, स्टँडर्डाइज मेजरमेंट. स्टँडर्डाइज पाहिजे मेजरमेंट, पण हे कसं पाहिजे, स्टँडर्ड. सोनाराच्या दुकानात तुम्ही गेलेलं असाल, सोनाराचं दुकान आता बघा, तिथे मापन करताना तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल. आणि तसंच दुसरी एक घटना आठवा तुमच्यासमोर की भाजीपाला तुम्ही घेताय, भाजी गेलेली आहे आणि काय टॅमॅटो किंवा काय बटाटे वगैरे त्याच्यात टाकलेले. तर काही वेळेस दोन्ही पळड्या काय व्हायला पाहिजे, समान व्हायला पाहिजे, तेव्हा आपल्याला बरोबर ते पाव किलो. पण तरी पण आई किंवा असं म्हणतो आपण थोडंसं ते पारडे, आपल्या भाजीचं पारडं थोडंसं खाली असतं याचा अर्थ काय, त्याच्यात एखाद दुसरा टॅमॅटो किंवा अर्धा टॅमॅटो हा जास्त असतो म्हणून त्याचं पारडं खाली जातं. म्हणजे खरं तर आपल्याला ते थोडंसं जास्त मिळतं. पण सोनार कसं करणार का, 1 ग्रॅम तो जास्त टाकेल का, नाही. ते बरोबर तंतोतंत दोन्ही पण पळड्या ज्या आहेत त्या दोन्ही जोपर्यंत तंतोतंत जुळत नाही तोपर्यंत तो त्याच्यामधलं काढणं घालणं असं ते करत राहणार. म्हणजे सोनाराचं माप कसं असतं, स्टँडर्डाइज मेजरमेंट आपल्याला म्हणता येईल. मग स्टँडर्डाइज होण्यासाठी आणखीन आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे, आपल्या बोलण्यामध्ये सांगतानासुद्धा आपल्याला त्याच्यामधलं काय आहे महत्त्व आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग ते कसं मोजलं पाहिजे, वेगवेगळ्या एककांचा वापर करून. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले बघा, बाजूचा जो हे दिसतो एक आपल्याला तक्ता हिरव्या रंगाचा, त्याच्यामध्ये बघा लिहिलं आहे प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ द मेजरमेंट. काय आहेत, MKS अँड CGS सिस्टीम, अशा 2 सिस्टीम्स आहेत की त्या सिस्टीमद्वारे मेजरमेंट केलं जातं. MKSचा लॉंग फॉर्म बघायला गेला तर M फॉर काय आहे, मीटर. आता पाहिजे तर तुम्ही तिथं पेन्सिलने लिहून घ्या. M फॉर मीटर आहे, K फॉर काय आहे, किलोग्रॅम आहे, आणि S फॉर काय आहे, सेकंद आहे. तसं CGSमध्ये बघायला गेलात तर C फॉर सेंटीमीटर आहे, G फॉर ग्रॅम आहे, आणि S फॉर काय आहे, सेकंद आहे. असं आपल्याला 2 सिस्टीम ह्या आपल्याला बघायला मिळतात. मग मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद, आणि सेंटीमीटर, किलोग्रॅम आणि सेकंद, अशा 2 सिस्टीम आपल्याला इथं बघायला मिळतात.
तसं डिस्टन्स हे जे आहे मेजर केलं जातं मीटरमध्ये, मास हे किलोग्रॅममध्ये आणि टाईम हा सेकंदामध्ये. तसंच CGS सिस्टीम हे मध्ये काय होतं आहे, डिस्टन्स हे सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं, मास हे ग्रॅममध्ये आणि टाईम हे बघा कुठलाही घटक आपल्याला 2-3 बाजूने जेव्हा त्याचा विचार करायचा असतो तेव्हा आपल्याला ते सगळे त्याची मापणं ही काय एकाच सिस्टीममध्ये ठेवणं आवश्यक आहे. मग समजा त्याचं मास हे आपण किलोग्रॅममध्ये घेतलं असेल तर त्याचं मेजरमेंट असं त्याचं डिस्टन्ससुद्धा मीटरमध्येच घेणं आवश्यक आहे. आणि जर त्याचं मास ग्रॅममध्ये घेतलं असेल तर त्याचं मेजरमेंट हे काय डिस्टन्स हे मेजरमेंट सेंटीमीटरमध्येच घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्हीमध्ये घेतलं तरच आपल्याला काय आहे पुढे ते मेजरमेंट आपलं प्रॉपरली होऊ शकतं, नाहीतर मग त्याच्या आकड्यांमध्ये चूक होऊ शकते. आता हा जो भाग आहे मी तोच इथे सगळा लिहिलेला तुम्हाला दिसेल, थोडासा तुम्ही रीड आऊट करायचा आहे आणि नाही समजला तर विचार. खाली बघा तो तक्ता दिला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ते वरचाच जो आपण बोललो डिस्टन्स कशामध्ये मेजर्ड इन मीटर्स, कशामध्ये MKSमध्ये, म्हणजे त्या डिस्टन्सच्या समोर मीटर लिहा, टाईमच्या MKSच्या कॉलममध्ये लिहायचं आहे, टाईमचं काय सेकंदमध्ये, स्पीड कशामध्ये आहे, स्पीडचा आपण स्पीड म्हणजे वेग हा काय असतो अंतर भागिले वेळ, म्हणजे किलोग्रॅम भागिले काय आहे सेकंद, मग kg पर सेकंद, kg आणि /s असं आपण तिथे लिहू शकतो. ओके, पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मी असं दाखवू शकते. बघा इथे काय लिहायचं आहे आपण kg पर सेकंद, हे आपल्याला इथे स्पीडमध्ये लिहायचं आहे. तसंच इथे जर CGSमध्ये बघायला गेलं तर मास काय आहे ग्रॅममध्ये आहे, डिस्टन्स कशामध्ये येणार बघा इथं वरती दिले डिस्टन्स हे सेंटीमीटरमध्ये आहे ते इथं लिहायचं आहे, टाईम हे सेकंदमध्येच असतं दोन्हीमध्ये. मग स्पीड ही कशी येणार किलोग्रॅमचं, इकडे किलोग्रॅम असं, इकडे काय ग्रॅम, म्हणजे इथं काय येणार ग्रॅम पर सेकंद. लक्षात आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही ह्या तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता बघूयात आपण इथे पुढे एक मिनिट पुढचं आपण आता बघूया डायरेक्टली फंडामेंटल क्वांटिटीज. हे सगळं वरती दिलेलं आहे, तुम्ही जस्ट रीड आऊट करा. थोडंसं आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मी त्याच्यातलं सांगते आणि त्याप्रमाणे आपली परीक्षा असणार आहे. ओके, फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या असं, इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटीज अँड द स्टँडर्डाइज देअर युनिट. You can see from the above example that units of the quantities, lengths and time need to be standardized. ते स्टँडर्डाइजच असले पाहिजे. Such quantities are called as a fundamental, म्हणजे महत्त्वपूर्ण अशा क्वांटिटीज असतात. अँड their units are called as the standard units. हे आपल्याला थोडंसं पाठांतर करावं लागणार आहे. स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच काय, स्टँडर्ड युनिट्स म्हणजे काय, त्याची व्याख्या डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. ओके, त्यानंतर बघा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ द युनिट कशी आहे, पूर्ण सगळ्या पूर्ण कंप्लीट जगामध्ये आपण बघायला गेलो, पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये आपल्याला हीच सिस्टीम युनिटची मिळणार आहे. जे पण तुम्ही इथं कराल ते सगळे होणार आहे. मग कसं आहे बघा ते. An international system of the unit based on the 7 fundamental units called as the system international, that is the SI unit. आपण जी MKS युनिट म्हणतो त्याला SI युनिटसुद्धा म्हटलं जातं. मग अशी आपण वरती जे पाहिलं MKS सिस्टीम त्यालाच SI युनिटसुद्धा काही वेळेस म्हटलं जातं, कारण तेच बघा इथे वापरलेले आहे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. हे आपल्याला MKSमध्ये दिसले आहेत, तेच आपल्याला इथे मेट्रिक सिस्टीममध्ये म्हणजेच काय आहे SI सिस्टीममध्ये यूज करा, ज्याच्यामध्ये सिस्टीम इंटरनॅशनल असं त्याला म्हटलेलं आहे. आता बघा त्याच्यापुढे आपल्याला दिसेल इम्पॉर्टन्स. आता तिथे 2 दाखवले बघा. आपण एखाद्या ह्याचं फूटमध्ये आपल्या हाताने एखादं मापन घेतो, एखादं काय आहे ग्लास, किती ग्लास टाकायचे, 2 ग्लास 3 ग्लास 1 माप असं आपण घेतो. पारडं पण वर खाली घालं तर ते काय तिथं मेजरमेंट प्रॉपरली नाही आहे. मग जेव्हा तिथे ते दोन्ही पण हे सगळं काय ॲक्युरेट होणं आवश्यक आहे. जेव्हा ते ॲक्युरेट होईल, अगदी बरोबर ते तंतोतंत जुळेल, तेव्हा तिथे काय आहे त्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. मग खाली दिले बघा इम्पॉर्टन्स ऑफ द ॲक्युरेट मेजरमेंट. बघा हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड अपॉन इट्स पर्पज. तर तो कशासाठी वापरला जाणार आहे त्याचं काय आहे ॲक्युरेसी आपल्याला आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू ॲन अप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द सबस्टन्स
that are precious of the great importance and used in very small quantity is done meticulously and accurately. बघा आता एखादा पदार्थ तुम्ही बाजारात घ्यायला जाताय, टमॅटो वगैरे घ्यायला जाताय, पण काय झालं आहे तिथे सांगितलं जातं की तुम्ही पाव किलो घ्यायचं, तेव्हा ते पडीत टाकून माप करून देतील, तेव्हा आपण ते बरोबर आहे पाव किलो आहे. पण त्याने अंदाजे असे तुम्हाला 5-6 टमॅटो टाकलेत, मग त्यातले काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही मीडियम आहेत, पण तुम्हाला ते कळणार आहे का ते पाव किलो आहेत का किती आहेत का कमी आहेत का जास्त आहेत, ते कळणार नाही. म्हणजेच काय इथे ॲक्युरेसी येणार नाही. मग जेव्हा ते पारड्यात टाकून इकडे पाव किलोचं वजन ठेवून तुम्हाला जेव्हा देतील तेव्हा ते काय तिथे ॲक्युरेसी येणार आहे. म्हणून ॲक्युरेसी हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ड्यू टू द अचिव्हमेंट्स ऑफ द टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स of the quantity like the distance, mass, time and temperature are available now. For example, distance and time in the correction with very important sports competition, mass of the gold, body temperature etc. मेजर कॉजेस ऑफ द एरर्स इन मेजरमेंट. बघा कोणकोणते जर मेजरमेंटमध्ये मापनामध्ये जर एरर आली, चुकीचं आलं, इकडं माप वेगळं तर तिकडं वेगळं आलं तर मग काय होऊ शकतं आहे, नॉट युजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. ते डिव्हाइस तिथं बरोबर वापरलं गेलं नसेल किंवा नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, किंवा डिव्हाइस बरोबर आहे पण ते प्रॉपरली वापरलं गेलं नसेल. मेक अ लिस्ट ऑफ द पॉसिबल एरर अदर दॅन द धीज. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ द पेट्रोल्स द पेट्रोल पंप इंडिकेट्स. तुम्ही पेट्रोल भरताना पण गाडीमध्ये जर तिथं बघायला गेलात तर तिथे पण तुम्हाला काय आकडे दिसतात. इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर फ्रॉम द टाईम टू टाईम. दिस कॉल्ड एज द स्टँडर्डायझेशन. Similarly, it is the necessary to standardize the weights and measured in the market also. तुम्हाला ते मार्केटमध्ये पण बरोबर करता येत ना माप. आपलं भाजीचं पारडं ते थोडंसं बरोबर त्या लेवलला आलं तर आपलं काय मापन. जर भाजीचं पारडं वरती आहे आणि तुमचं वजनाचं पारडं खाली आहे तर तुम्हाला कमी मिळतं ह्याचा अर्थ. ते खाली गेलं तर तुम्हाला जास्त मिळते. बरोबर तंतोतंत तर तुम्हाला बरोबर माप मिळतं हे आपल्याला माहिती पाहिजे. अशा प्रकारे बघा इथे ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मापनाच्या सांगितल्या आहेत. काही गोष्टी मी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पुन्हा वाचा आणि तो अर्थ लक्षात घ्या. नाही कळलं तर मला नक्कीच विचारा आणि ही एक्झरसाईज जी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. मी एक्झरसाईजचं पण पाहिजे तर एखादं तुम्हाला हे पाठवते, ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचे, पाठ करायचे आहेत. ओके, आपल्याला थोडासा हा आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. ओके, गुड बाय.